नमस्कार. लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हापासून सरकारने ह्या म्हणजे जून महिन्याच्या आधीपासून 26,34,000 बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत, तर सरकारने हे जेव्हापासून हे जे कार्य म्हणजे केलेलं आहे, 26,34,000 बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत तेव्हापासून आता ही अंगणवाडी सेविकांची पडताळणी ही सुरू झालेली आहे. परंतु भरपूर बहिणींमध्ये खूप प्रश्न आहेत की पडताळणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये बाकी आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही पडताळणी अजून राहिलेली आहे, तर आणि कोणत्या बहिणी आहेत अशा आता की त्यांना 14वा हप्ता हा मिळणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहेत, कारण की जूनचा हप्ता सुद्धा राहिलेला आहे बहिणींचा आणि जुलैचा पण राहिलेला आहे. तर बघा, 15 ऑगस्ट रोजी भाषणामध्ये जेव्हा महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी अपडेट दिले होते की ज्या बहिणी 26,34,000 ज्या बहिणी आहेत ज्या अपात्र झालेल्या आहेत, त्यामध्ये भरपूर अशा बहिणी आहेत की त्या पात्र आहेत. आणि मग आता अशा बहिणींचं म्हणजे सगळे जे अर्ज आहेत, आता हे सगळे अर्ज हे स्क्रुटिनी होणार आहेत. तर यामध्ये ज्या पात्र बहिणी आहेत तर त्यांना हप्ते मिळणार आहेत. परंतु केव्हा, तर अशा ज्या बहिणी आहेत त्या बहिणींचे अर्ज हे स्क्रुटिनी होतील, पडताळणी होतील आणि मग नंतर अशा बहिणींना जून, जुलै आणि राहिलेले जे काही तुमचे हप्ते आहेत ते सगळे हप्ते तुम्हाला तुमच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतर, चेक झाल्यानंतर तुम्हाला 100% तुमचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत, असं आदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी 15 ऑगस्टला जे भाषण दिलेलं आहे त्यांचं, त्या भाषणात त्यांनी स्वतः हे अपडेट दिले होते. तर सरकारने पडताळणी प्रक्रियेमध्ये बदल करायला पाहिजे. तर काय बदल करायला पाहिजे? ज्या अंगणवाडी सेविका आहेत, आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी कार्यालय जरी असलं आणि अंगणवाडी सेविका जरी असल्या तरी सुद्धा आता भरपूर ठिकाणी असे प्रश्न आहेत बहिणींमध्ये आणि सगळीकडे हे आता सगळे हे प्रश्न पडलेले आहेत की पडताळणी सुरू झालेली आहे का नाही, हा संभ्रम आहे सगळ्यांमध्ये. परंतु याचं उत्तर काय आहे, तर पडताळणी ही सुरू झालेली आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकांना हे माहीतच नाहीये की पडताळणी सुरू झालेली की नाही. तर सुरू झालेली आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ही पडताळणी सुरू झालेली आहे. तर असं का होतंय? कारण की बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका आहेत की त्यांना माहीतच नाहीये की पडताळणी सुरू झालेली आहे. बालविकास आता काय करायला पाहिजे सरकारने, तर बरेच असे आपल्या ते मदत घेऊ शकतात, है की नाही, की बरेच असे कार्यालय आहे आणि त्यांच्याकडून, तर जसं की बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत, त्यांनी जर हे पडताळणीचं काम दिलं तर हे काम लवकर होईल. जसं की आणखीन ग्रामसेवक आहेत, नंतर तलाठी आहेत, अशा या सगळ्यांकडनं सरकारने जर हे पडताळणीचं काम जर सगळ्यांकडनं करून घेतलं तर हे पडताळणी प्रक्रिया जी आहे ती लवकर पूर्ण होईल आणि त्या कामाला गती येईल आणि लवकरात लवकर या बहिणींची, सर्व लाडक्या बहिणींची जी स्क्रुटिनी होणार आहे ती पटकन स्क्रुटिनी होईल आणि जेणेकरून सगळ्या लाडक्या बहिणींना जे काही त्यांचे हप्ते राहिलेले आहेत, जून आणि जुलै आणि जे काही हप्ते राहिले आहेत, ऑगस्टचा पण आता त्यांना हप्ता यायला हवा, असे सर्व हप्ते त्यांना लवकर मिळतील. त्यामुळे सरकारने आता या निर्णयात बदल करायला हवा. सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि सरकारने याबद्दल निश्चिंतपणे म्हणजे विचार केला पाहिजे, ठाम विचार केला पाहिजे. कारण की बघा, अंगणवाडी सेविकांबद्दल काय अपडेट आहे, तर खूप ठिकाणी काय आहे, पडताळणी ही सुरू झालेली आहे, परंतु ज्या काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका काय म्हणत आहे की आम्हाला तर माहीतच नाही की पडताळणी ही सुरू झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला ही पडताळणी अजून सुरू झालेली नाहीये. म्हणूनच अंगणवाडी सेविकांचं हे असे उत्तर येत आहे की आम्हाला माहीतच नाही. आणि काही ठिकाणच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या तर म्हणतात, म्हणजे त्यांनी सरळ नकारच दिलेला आहे की आम्ही पडताळणी करणार नाही. परंतु त्यांना काय प्रॉब्लेम आहे, काय टेक्निकल त्याच्या मागे कारण आहेत हे तर आपल्याला माहीत नाही, सरकारलाच माहीत असावं. परंतु काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी डायरेक्ट नकार दिलेला आहे की आम्ही पडताळणी करणार नाही. कारण की आणि काय आहे सत्य, तर काही ठिकाणी तर अंगणवाडी सेविकांनी
ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्याकडे पडताळणी सुरू झालेली आहे त्यांची, आणि त्यांच्याकडून त्यांचे फॉर्म पण भरून घेतलेले आहेत. आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्यांचे लाईव्ह पण दाखवणार आहेत की ज्या बहिणींकडे अंगणवाडी सेविका येऊन गेलेल्या आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह सगळे त्यांचे SMS दाखवणार आहे, कमेंट्स दाखवणार आहे. सरकारने पडताळणी ही जी कार्य आहे हे कार्य कोणाकडून तर तलाठी ऑफिसमध्ये जे काही आपले सेवक आहेत त्यांच्याकडनं करून घ्यायला हवं. नंतर आपले ग्रामसेवक जे आहेत त्यांच्याकडनं करून घ्यायला हवं. आणि भरपूर असे सरकारी केंद्र आपले आहेत, तेथे सुद्धा आपले बरेच असे सेवक असतात, सरकारी सेवक, ग्रामसेवक, तलाठी इथे. तर त्यांच्याकडनं जर सरकारने हे पडताळणीचं जर काम करून घेतलं तर हे पडताळणीचं जी प्रक्रिया जी आहे या कामाला गती येईल आणि जेणेकरून हे पडताळणीचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि लाडक्या बहिणींना लवकर सगळे हप्ते मिळायला पुन्हा सुरुवात होईल. तर या गोष्टीची सरकारने कृपया करून नोंद घ्यावी. सरकारने हे काम लवकरात लवकर करून घ्यावं. पडताळणीचं काम काहीतरी सरकारने यामध्ये बदल करायला हवा आणि सगळ्या सेवकांकडनं हे काम लवकर पूर्ण करून घ्यावे की जेणेकरून ज्या सेविका म्हणजे ज्या आपल्या बहिणी आहेत की त्यांना हप्ते येणे बाकी आहेत तर अशा बहिणींना लवकर सगळे हप्ते पण पुन्हा मिळायला सुरुवात होईल. त्यासाठीच हा आमचा सगळा प्रयत्न आहे. तर ऑगस्ट हप्ता हा कोणाला मिळणार हे तर आपण बघणारच आहोत. तर बघा, ज्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे पडताळणी प्रक्रिया ही अंगणवाडी सेविकांनी पूर्ण केलेली आहे रेशन कार्ड नुसार, मी तुम्हाला जसं की आत्ताच म्हणाले की काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका येऊन गेल्या, पडताळणी करून गेल्या आणि त्या बहिणींकडनं फॉर्म भरून घेतले. आणि काही बहिणी अशा होत्या की त्या अपात्र होत्या, परंतु त्या बहिणी आता पुन्हा पात्र झालेल्या आहेत. कारण की ज्या बहिणी चुकून पात्र झाल्या होत्या अशा बहिणींना पुन्हा पात्र केलेलं आहेत आणि आता अशा बहिणींचे फॉर्म त्या अंगणवाडी सेविकांनी पुन्हा भरून घेतलेले आहेत. तर जसं की बघा, आता बघा या ताईची काय कमेंट आलेली आहे. अंगणवाडी सेविका घरी यायला तर घरी आल्या तर नाही जायचं का ऑफिसला. बरोबर आहे. अंगणवाडी सेविका जर तुमच्या घरी आल्या पडताळणी करायला तर तुम्हाला महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. कारण की अंगणवाडी सेविका तुमच्या जर घरी आल्या तर त्या स्वतःच त्या विचारतील की तुम्ही पात्र आहात की नाही. आणि जर तुम्ही चुकून जर तुम्हाला अपात्र केलं असेल सरकारने तर तुम्हाला पुन्हा तुमचा फॉर्म भरून सरकारकडून अंगणवाडी सेविका तुम्हाला पुन्हा पात्र करणार आणि तुमच्याकडनं फॉर्म आणि कागदपत्र गोळा करणार आणि तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे. तर पुढच्या ह्या ताईची काय कमेंट आहे. जाऊन आले मी ते सर देत नाही. अच्छा, म्हणजे या ताई महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात जाऊन आलेल्या आहे पण त्या सरांनी या ताईला फॉर्म दिला नाही. तर हरकत नाही, आता तुमच्याकडे सुद्धा अंगणवाडी सेविका येतील. कारण की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी जायला सुरुवात केलेली आहे आणि लाडक्या बहिणींचे अर्ज हे तपासायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा फॉर्म भरून घेतलेला आहे. तर काळजी करू नका, तुमच्याकडे सुद्धा अंगणवाडी सेविका येतील किंवा सरकार आता त्यामध्ये पडताळणी कार्यात काहीतरी बदल करणार आहे. तसे मी तुमच्यासाठी लगेच अपडेट घेऊन येणार. बघा, आता हे जे भाऊ आहेत, सर तुम्ही पंचायत समिती जायला सांगितले होते, मी काल गेले होते. ते म्हणाले सेविकाकडे जा, त्या म्हणतात आम्हीच करायचं, आम्हीच करणार. अच्छा, ओके, बरोबर आहे. तर हे ज्यांचं जे आहे कमेंट आलेले आहेत तर ते म्हणतायत की आम्ही पंचायत समिती कार्यालयात जाऊन आले, परंतु ते म्हणाले की अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला जावं लागेल. अंगणवाडी सेविका तुमचं करणार सगळं आणि त्या येतील आणि त्या स्क्रुटिनी करतील, तुम्हाला पुन्हा फॉर्म देतील, तो फॉर्म तुमच्याकडनं भरून घेतील. आणखीन पुढची काय कमेंट आहे तर बघा, सर तुम्ही पंचायत समिती जायला सांगितलं होते, ते मी काल गेले होते. ते म्हणाले की अंगणवाडी सेविकाकडे जा, त्या म्हणतात आमच्याकडे नाही, काय करायचं. ओके, बरोबर आहे. तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविका असं म्हणतायत की आमच्याकडे नाही म्हणून, परंतु तुम्हाला थोडंसं या ठिकाणी वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत नाही येणार तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. नाही तर तुम्हाला फॉर्म कुठे तर महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात तुम्हाला फॉर्म मिळेल किंवा आता मी प्रोसेसमध्ये आहे स्वतः पर्सनली, तसं काही माझ्या हाती अपडेट आला तर मी तुम्हाला नक्की कळवेल. सर माझ्या मिसेसचे नाव अपात्र यादीत नाव आले होते पण मी
महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सर्वे मध्ये पात्र केले, मग लाभ मिळेल का? बघा, तुम्ही म्हटले ना आता ते भाऊ म्हणाले की महिला व बालविकास प्रकल्पवाल्यांनी आम्हाला फॉर्म दिला नाही. पण बघा, आता ही जी ताई आहे, या ताईला महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी फॉर्म दिला आणि त्यांना पुन्हा पात्र केलेलं आहे. तर पुढचं काय आहे बघा, अंगणवाडी ताईने माझे नाव पात्र यादीत ऍड केले. माझा जून पासून हप्ता बंद झाला होता, पण आता मी थोडी खुश आहे की मी पात्र आहे. धन्यवाद. तुमच्या व्हिडिओमुळे मला हे सगळं खूप हेल्प झाली. धन्यवाद. ओके. तर अशा पद्धतीने बघा, जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे, काळजी करू नका. अंगणवाडी सेविका सगळीकडे येतील किंवा महिला व बालविकास प्रकल्पाकडे तुम्ही जा, तिथे फॉर्म मिळत आहे.